नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएससी स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 4 जून 2023 रोजी जो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता। या पेपरमधील भूगोल व पर्यावरणाच्या संदर्भाने तुम्हाला 20 प्रश्न विचारण्यात आले होते। या 20 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। हा जो पेपर झाला होता 2023 मध्ये सेट ए पेपरमधील आपण प्रश्न समजून घेणार आहोत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते। बरोबर आहे। नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे। जनरल आहे, हे पण बरोबर आहे। तिसरं विधान आहे, फ्रान्सिस्को मेंडेज यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना ॲमेझॉन गांधी संबोधल्या जातं। आता हा डायरेक्ट आपल्याला पर्यावरण आणि चालू घडामोडीच्या संदर्भानं त्यांनी एक विधान टाकलं। आता फ्रान्सिस्को मेंडेज यांना ॲमेझॉन गांधी म्हणतात इथपर्यंत बरोबर होतं, पण ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना म्हणत नाहीत, लक्षात घ्या। तर त्यांना ओळखल्या जातं ॲमेझॉनमधील जे रेन फॉरेस्ट वनं आहेत त्या वनांच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेला लढा, ब्राझिलियन शेतकरी आणि स्थानिकांसाठी त्यांनी दिलेला लढा, यामुळे त्यांना ॲमेझॉन गांधी संबोधल्या जातं। ठीक आहे, म्हणून तर ऊर्जा क्षेत्रातील हे थोडंसं चुकीचं आहे। त्यांना चिको मेंडेस असं देखील म्हटलं जातं। म्हणजे तिसरं म्हणजे क पर्याय या शब्दामुळे चुकीचा झाला, म्हणजे अ आणि ब विधान आपले बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे, मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅश डॅश मुक्त होतो। तर ही एक नायट्रिफिकेशन प्रक्रिया आहे। यामध्ये नायट्रिफाईंग जीवाणू, ज्याला आपण बॅक्टेरियाज म्हणतो, त्यांच्या मार्फत नायट्रोजन ट्रायऑक्साईड मुक्त होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर ओझोन संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत? ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच मानलं जातं, हे आपल्या सर्वांच्या पाठ आहे। ठीक आहे, ओझोनमुळे जे अतिनील किरण आहेत हे अतिनील किरण पृथ्वीवर येण्यापासून रोखले जातात आणि त्यापासून पूर्ण मानवच नाही तर पूर्ण सजीवसृष्टीचं संरक्षण होतं। त्यानंतर 1995 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले आहे। आता ब सुद्धा बरोबर आहे, अर्थात 1985 मध्ये ओझोन थराला जे आपला अंटार्क्टिका खंड आहे, या अंटार्क्टिका खंडाच्या वर छिद्र पडले आहे असं संशोधकांनी नासाच्या सांगितलेलं होतं। त्यानंतर क 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो। हे पण आपल्या सर्वांना माहिती आहे किंवा हा दिनविशेष आपल्या पाठ आहे। त्याची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। 16 सप्टेंबर 1987ला जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झाला होता त्यावर सर्व देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि त्याच्याच स्मृतिप्रित्यर्थ 16 सप्टेंबर जो आहे हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो। 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली। ड सुद्धा बरोबर आहे। आता जे आपण उल्लेख केला की मॉन्ट्रियल कराराचा, मॉन्ट्रियल करारावर सह्या झाल्या 1987ला आणि प्रॉपर जी काही ओझोन क्षयास कारणीभूत रसायन आहे त्याच्यावर बंदी घालण्यात आली 1989ला, म्हणजे तो अंमलात आला। ठीक आहे, म्हणून क पण बरोबर येते आणि ड पण बरोबर येते, म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणता पारिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही? ठीक आहे, संख्येचा मनोरा, जैविक वस्तुमानाचा मनोरा, अन्नजाळी मनोरा आणि ऊर्जेचा मनोरा। आता ऊर्जेचा मनोरा तर आहे, बरोबर आहे, ऊर्जेचा मनोरा आहे ना। आपल्याला माहिती आहे ना की अन्न साखळीतील पोषण पातळ्याबरोबर ऊर्जा काय होते, वर जाताना घटत जाते। म्हणजे समजा तुम्ही अशी आकृती पाहिलेली आहे, 6वीच्या भूगोलामध्ये आहे, 7वी 8वीच्या पण आहे, पुढे पण आहे। ठीक आहे, समजा हे उत्पादक असतात एकदम खालच्या स्तरामध्ये, नंतर प्राथमिक भक्षक। ठीक आहे, हे बघा ऊर्जा घटत जाते, नंतर द्वितीय भक्षक, नंतर तृतीय भक्षक, म्हणजे ऊर्जेचा मनोरा आहे।
म्हणजे हा मनोऱ्याचा प्रकार आहे ऊर्जेचा मनोरा. त्याच्यानंतर संख्येचा मनोरा पण आहे. संख्येचा मनोरा पण आहे म्हणजे भक्षकांची संख्या घटत जाते. आता आता कसं समजून घेणार आहे, उदाहरणार्थ उत्पादक सर्वात जास्त आहेत ना, प्राण्यांपेक्षा वनस्पती जास्त आहेत ना, हो की नाही. म्हणजे प्राणी खाणारे समजा तृणभक्षक जर आपण पकडले तर त्यापेक्षा जास्त पटीनं काय येतं, प्रोड्युसर येतं म्हणजे उत्पादक येते म्हणजे वनस्पती आहेत. आता तृणभक्षक खाणारे मांसभक्षक त्यापेक्षा थोडे कमी येतं म्हणजे संख्येचा मनोरा पण आहे, ऊर्जेचा मनोरा पण आहे, जैविक वस्तुमानाचा मनोरा हा पण आहे. जैविक वस्तुमानाचा मनोरा पण आहे. यासाठी आपल्याला एक उदाहरण घ्यावं लागेल. जसं जलीय परिसंस्थेतलं उदाहरण घ्या. वनस्पती प्लवंग अत्यंत जलद गतीने वाढतात, त्यांचं जैव वस्तुमान खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढतं. त्याच पटीत त्यांच्यावर जगणारे जे मासे आहेत किंवा भक्षक आहेत हे त्याच पटीत त्याला काय करतात, नष्ट करतात. म्हणजे जैव वस्तुमानाचा मनोरा सुद्धा आहे. म्हणजे संख्येचा मनोरा असतो परिस्थितिकी, जैव वस्तुमानाचा असतो आणि ऊर्जेचा पण असतो. कशाचा नसतो, अन्नजाळ्याचा नसतो. म्हणून उत्तर काय घ्यायचं, अन्नजाळे पर्याय क्रमांक 3. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना डॅश डॅश असं म्हणतात. निळा दगड, लाल दगड, पिवळा दगड, कीस्टोन. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांना आपण कीस्टोन असं म्हणतो. त्याला कुंजी शिळा असं देखील म्हटलं जातं. कीस्टोन संकल्पना पर्यावरणामध्ये रॉबर्ट सेन यांनी 1969 मध्ये मांडली होती. आता हे झालं त्याचं बेसिक, ठीक आहे. पण नेमकं काय कीस्टोन म्हणजे नेमकं काय, उदाहरणार्थ पर्यावरणामधले जे काही असे जीव आहेत ते जर त्यांची जर संख्या कमी झाली तर इतर सजीवांना देखील ते त्याचा गंभीर परिणाम, त्या सजीवावर देखील गंभीर परिणाम होतो. उदाहरणादाखल समजून घेऊ. जसं समुद्री तारा, त्याला पायसेस्टर ओक्रेसियस असं नाव आहे, समुद्री तारा असं पण त्याचं नाव आहे. तर ज्यावेळेस उत्तर अमेरिकेतील किनारपट्टीवर तो तिथं वावरत असतो तर त्याचे जे आवडते भक्षक आहे, आवडतं त्याचं भक्षक आहे शिंपला, ठीक आहे. तर शिंपला आवडतं त्याचं भक्षक आहे. ज्यावेळेस समुद्री ताऱ्यांची संख्या कमी होते किंवा तो तिथे अनुपस्थित असतो त्यावेळेस शिंपले खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. म्हणजे ते शिंपल्यातले जीव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. आलं लक्षामध्ये. म्हणजे इतके वाढतात की इतर सजीवांना तिथं जागा पण राहत नाही. अशा प्राण्यांना म्हटलं जातं, अशा प्रजातींना म्हटलं जातं कीस्टोन प्रजाती. किंवा अजून काही उदाहरण तुम्हाला देता येईल. जसं उत्तर अमेरिकेमधलंच उदाहरण आहे सोनोराम वाळवंटामधील हमिंग पक्षी. आता हे काय करतात, निवडुंगाचे परागीकरण करतात. हमिंग पक्षी जर तिथं असले तर निवडुंगांची संख्या वाढते, पण हमिंग संख्या जर कमी झाली तर निवडुंग तिथं कमी होतात. का परागीकरण होत नाही. मग अशा वेळेस काय करतो, कुठला तरी सजीव तिथली जागा घेतो. तिथं बफेला ग्रास नावाची वनस्पती आहे. त्या बफेला ग्रास वनस्पती अचानक 10-15 वर्षानंतर पूर्ण व्याप्त टाकून टाकते त्या वाळवंटाला. त्याचं कारण आहे कीस्टोन प्रजाती, ठीक आहे. त्यानंतर खगोलाच्या संदर्भाने एक प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. तर काय विचारले बघा, खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शविलेला आहे. म्हणजे चंद्रकलेवर आधारित तुम्हाला हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. फक्त प्रश्नामध्ये असा उल्लेख मात्र त्यांनी केलेला नाही आणि आकृती काय केली, अपूर्ण आकृती दिली. पण आपल्याला किमान हे माहिती आहे की ज्यावेळेस पृथ्वी, चंद्र, सूर्य सरळ रेषेमध्ये येतात, ठीक आहे. साधारणपणे समजा हा जर आपण इकडून सूर्य जर पकडला तर म्हणजे हे बघा सरळ रेषेमध्ये आहेत. म्हणजे आपल्याला एवढं तर लक्षात येईल, इथं अमावस्या आहे, इथं पौर्णिमा आहे, म्हणजे इथं 100% चंद्र पूर्ण दिसतो, प्रकाशित आहे, आणि इथं 100% झाकलेला आहे. इथं 50%, ठीक आहे. कारण ज्यावेळेस काटकोनामध्ये असतो त्यावेळेस काय असतो, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. म्हणजे हे 4 पर्याय तर कटलेच होते, कारण हे दोन 50-50% झाले. हे 100% अंधारामध्ये आणि म्हणजे दिसत नाही आणि हे 100% प्रकाशित आहे. मग आता पर्याय कोणते उरले होते, डी, बी आणि FH. डी, बी आणि FH. आता जर तुम्ही इथं हे 6वी किंवा 7वीच्या भूगोलमधली जर साधी आकृती पाहिली चंद्राच्या कलेची,
आणि कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. तर तुम्हाला असं लक्षात येतं की 3/4 भाग कोणता आहे, हा एक दाखवलेला या आकृतीमध्ये. इथं तर पौर्णिमाचे आणि हा एक भाग त्यांनी दाखवलेला आहे. म्हणजे हा भाग आणि हा भाग, तर याला काय म्हणू आपण, डी आणि एफ. डी आणि एफ हे सहजपणे आपल्याला शोधता आलं असतं. आलं लक्षामध्ये, सहजपणे आपल्याला शोधता आलं असतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्यांचा प्रभाव होय. तर ही व्याख्या आहे विश्वकोशाची. यामध्ये आपल्याला काही जास्त डोकं लावता येत नाही, म्हणजे तुम्हाला हे माहीतच पाहिजे होतं, याच्यामध्ये काही लॉजिक नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिजे मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणात कारणीभूत आहेत? ठीक आहे, चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे येतं. तर त्याचं कारण काय आहे? पर्मोकार्बनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. त्यानंतर पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. आता पर्जन्याचं प्रमाण कमी आहे म्हणून तिथं मिठाचे साठे, हा काय लॉजिक नाही. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहेत, याचं लॉजिक जिप्समसोबत आणि खनिजासोबत लागत नाही. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनाच्छादनाखालील क्षेत्र अत्यल्प आहे, याचं पण काही लॉजिक लागत नाही. मग पर्यायानं आपल्याकडं कोणतं उत्तराचं लॉजिक आहे? पर्याय फक्त ए बरोबर आहे. आता तुम्हाला माहीत पाहिजे की कार्बनिफेरस काय म्हणले ते आपल्याला, पर्मोकार्बनिफेरस म्हणजे जवळपास कार्बोनिफेरसच्या मध्याच्या नंतरचा भाग, म्हणजे नेमकं हिमयुग संपू लागलं होतं आणि काही खंड उघडे पडून वनस्पती, जंगलं तयार होऊ लागली होती, असा तो काळ होता. ठीक आहे, जिओग्राफिकल टाईमच्या संदर्भानं तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आणि प्रीमियन काळाच्या अगोदरचा म्हणजे हिमयुगाचा शेवट, वनस्पती आणि इतर जीव तयार होऊ लागले, हिमनग वितळू लागले, जंगलं आणि वाळवंट बनू लागले. तर त्या काळामध्ये देखील आपल्या राजस्थानच्या म्हणजे कच्छ राजस्थानच्या प्रदेशामध्ये समुद्र होता आणि त्यामुळे तिथं काही खनिजं तयार झालेली आहेत. म्हणून फक्त एक पर्याय उत्तर घ्यायचं आहे. खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते? लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण. आता तांबडी मृदा, रेगूर मृदा, जांभी मृदा आणि गाळाची मृदा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जांभी मृदा. एकतर तुम्हाला हे माहीत पाहिजे होतं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की जांभी मृदा कुठं आहे? कोकणामध्ये. आणि बॉक्साईटसुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठे सापडते? कोल्हापूर, सातारा, ठाणे, रायगड, म्हणजे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तिथं ते पाहायला मिळतं. म्हणजे या लॉजिक नाही तुम्ही थोडंसं उत्तरापर्यंत पोहोचू शकले असते. किंवा क्लिअर कट जर आपल्याला माहीत असतं की तांबड्या मृदेमध्ये काय असतं? फॅरोमॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेशियम असतो. रेगूरमध्ये टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट म्हणजे लोहाबरोबर ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम असतो. गाळाच्या मृदेमध्ये पोटॅश असतं, भरपूर ह्युमस असतं. ठीक आहे, तर असे पण तुम्ही या लॉजिकवरून, परंतु महाराष्ट्रामध्ये जांभी मृदा आणि त्या जांभ्या मृदेतच बॉक्साईटचे साठे जास्त आहेत, हा सुद्धा तुम्हाला लॉजिक लागला असता. त्यानंतर पुढे आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत, ए प्रतिपादने आणि आर त्याचं कारणे. तर हे काय म्हणते बघा, कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. ठीक आहे, तर पहिलं जे ये आहे ना, तर हे बरोबर वाटू लागलं आपल्याला. आपल्याला माहिती आहे की कापूस कच्चा माल आहे. ठीक आहे, कापड उद्योगाच्या संदर्भानं जर आपण विचार केला तर, आणि वजन लवकर त्याचं घटत नाही जसं ऊसाचं वजन घटतं, आणि हलकापणे आणि टिकाऊपणे. तर पहिलं बरोबर आहे. बी बघा, आर बघा, सुती हा कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते.
तर हे सुद्धा त्याचं लॉजिक आहे. मग तिथं वाहतुकीचा खर्च कमी व्हावा असं असू शकतं. मागणी मागणी, भाव म्हणजे ह्यामुळं तिथं स्थानिकीकरण होतं. पण प्रश्नात जे म्हणलेत ना, एक प्रतिपादन आणि एक कारण आहे, तर हे सेपरेट वेगवेगळ्या घटकाचे कारण आणि परिणाम आहे, ते एकमेकावर अवलंबून नाही. म्हणजे आर स्वतंत्र आहे की बाबा सुती कापड उद्योगाचं स्थानिकीकरण, कापूस उत्पादक तुम्ही बघा, म्हणजे जे कापसाचे पट्टे आहेत त्याच प्रदेशामध्ये कापड सूत गिरण्या स्थापन होतात. असं काही नाही की तुम्हाला कापूस शहरी भागातच येऊन विकावा लागतो. ठीक आहे. पण जे पर्याय दिलेत ते बघा कसे आहेत. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे स्पष्टीकरण आहे. ठीक आहे. तर असं नाहीये, हे आलं लक्षामध्ये, असं नाहीये हे. दुसरं बघा, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे खरे स्पष्टीकरण नाही. म्हणजे हेच उत्तर घ्यावं लागेल. दोन्ही बरोबर आहेत पण ते एकमेकाचं स्पष्टीकरण नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2. त्यानंतर भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविले आहे? गडद हिरवा, हिरवा, पिवळा आणि तपकिरी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पिवळा. जर आपण प्राकृतिक नकाशा पाहिला कुठलाही तर लगेच आपल्याला लक्षात येतं की जे पर्वत आहेत उंचीचे हे आपल्याला तपकिरी रंगानं दाखवलेले असतात, उंचीचे भाग किंवा पर्वत. आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी हे पिवळ्या रंगाने, म्हणजे पठारं पिवळ्या रंगाने. हिरव्या रंगानं दाखवलेली असतात मैदानं. आणि गडद हिरव्या रंगानं एकदम मैदानाच्या एकदम समुद्र तलाचा किनारपट्टी जी आहे किंवा समुद्र सपाटीचा भाग आहे तो गडद हिरव्यानं आपल्याला दाखवलेला असतो. म्हणून इथं आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळी आयन दिन असतो? एकतर कट मेथडनं गेले तर खूप इझी झालं असतं आणि सहसा हे आपल्या पाठ आहे, म्हणजे ज्यांचा भूगोल आहे त्यांच्यासाठी तर काहीच प्रश्न नाही. आपल्याला माहिती आहे की 21 मार्च आणि 23 सप्टेंबर हे जे याला संपात स्थितीमध्ये असतात हे, किंवा याला विश्व दिन म्हणतात. ठीक आहे. 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस, म्हणजे 1 आणि 3 पर्याय तर कटला. इथं आयन दिन कोणते येतं? आयन दिन आहे 21 जून आणि 22 डिसेंबर. आता परत कशामध्ये म्हणले ते? दक्षिण गोलार्धामध्ये म्हणले. दक्षिण गोलार्धामध्ये म्हटलं की आपल्याला माहिती की उत्तर गोलार्धामधला आयन दिन म्हणजे 21 जून आणि दक्षिण गोलार्धामध्ये असतो 22 डिसेंबर, म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे आकृती पाहायची गरज नाही, पाठांतरावर आधारित हा प्रश्न होता. आणि थोडं जरी तुम्ही लॉजिक लावलं असतं तरी पण तुम्ही 22 डिसेंबर हे सहजपणे उत्तर काढू शकले असते. म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये 22 डिसेंबर, उत्तर गोलार्धामध्ये 21 जून. मग 21 जून या दिवशी उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस असतो. याच दिवशी दक्षिण गोलार्धामध्ये मोठी रात्र असते. त्याच्या उलट 22 डिसेंबरची स्थिती असते. ठीक आहे. थोडंसं आकृतीमध्ये तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट, भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण कोणते? भूमध्य समुद्री जे हवामान आहे किंवा त्याला हिवाळी पावसाचा प्रदेश असं देखील म्हटलं जातं. खरं तर त्याचं जे टोपण नाव आहे हिवाळी पावसाचा प्रदेश. तर यावरूनच आपल्याला लक्षात फक्त का पडतो हिवाळ्यात भूमध्य समुद्रिक हवामानात पाऊस का पडतो याचंच आपल्याला लॉजिक शोधायचं आहे. तर पहिलं आहे वायुभार पट्ट्याचं आंदोलन. वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. म्हणजे पर्याय 2 1 पेक्षा जास्त क्लिअर झालं. भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे येणारे वारे वाहतात, हे तर नंतरची प्रोसेस आहे. आणि आल्प्स पर्वताच्या वातसन्मुख उतारावर प्रतिरोध पर्जन्य पडतो. आता पूर्ण आपण भूमध्य समुद्र प्रदेश लक्षात घ्यायचा आहे, तिथं आल्प्सचा संदर्भ नाही. याचं कारण आहे ITCZचं सरकणं. आता आपल्याला पूर्ण पृथ्वीचा कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यानचा संदर्भ लक्षात घ्यायचा आहे. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वायुभार पट्ट्याचे आंदोलन. आता नेमकं काय आहे? आता नेमकं जर आपण थोडंसं समजून घेतलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या पृथ्वीवर विषुववृत्तीय शांत पट्टा 5 अंश दक्षिण ते 5 अंश उत्तर, नंतर उपउष्ण कटिबंधीय दोन्ही गोलार्धामध्ये पट्टे तयार झाले तर 25 ते 35 आणि 25 ते 35 दक्षिण गोलार्धामध्ये. आणि या प्रत्येक
म्हणजे जास्त दाबाच्या पट्ट्यात आणि कमी दाबाच्या पट्ट्यात वारे पण निर्माण झालेले आहेत. पण ज्यावेळेस उत्तरायण सुरू असतं, ठीक आहे, ज्यावेळेस उत्तरायण सुरू असतं तर हा पट्टा उत्तरेकडे सरकतो 5 अंशानं. सगळेच पट्टे सरकतात. हा पट्टा म्हणजे सगळेच पट्टे. आणि ज्यावेळेस दक्षिणायन सुरू असतं त्यावेळेस सगळेच पट्टे 5 अंशानं खाली येतात. म्हणजे हा संदर्भ आहे त्याच्या मागचा. ठीक आहे, म्हणजे हिवाळ्यामध्ये RTCZ खाली सरकतो, म्हणजे पार हा जो विषुववृत्तीय शांत पट्टा आहे तो खाली येतो. म्हणजे खाली म्हणजे 0 ते पार 10 पर्यंत येतो. म्हणजे सगळेच पट्टे इकडे इकडे सरकतात. हे त्याचं बेसिक कारण आहे. म्हणजे 30 अंश ते 35 अंश अक्षवृत्तादरम्यान जे नैऋत्य व्यापारी वारे वाहू लागतात त्या वाऱ्यामुळे खंडाच्या पश्चिम किनारपट्ट्यावर पाऊस पडतो, अर्थात हिवाळ्यामध्ये. तर हे त्याचं कारण आहे, हे समजून घ्या. थोडंसं सॉफ्टवेअरमुळं आपल्याला ते एकसोबत आकृती येत नाही आहे, परंतु तुम्ही RTCZचं सरकणं आणि वातावरणीय दाब वारे ह्या जर कन्सेप्ट समजून घेतल्या तर तुम्हाला थोडंसं याचं लॉजिक येऊन जाईल. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारीवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. याचं कारण काय? पश्चिम पॅसिफिकचा भाग म्हणजे समजा उदाहरणार्थ हा आशिया खंड आहे, ठीक आहे, आणि मग पार इकडे उत्तर अमेरिका आणि इकडे दक्षिण अमेरिका. तर हा झाला पूर्ण पॅसिफिक प्लेट. ही झाली पॅसिफिक प्लेट, ठीक आहे, पॅसिफिक प्लेट. तर याच्या पश्चिमेला म्हणजे इथं जपान, फिलिपाईन्स इथं गर्ता का आढळतात असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याचं कारण आहे हा जो भाग आहे हा भाग आहे अधोगमनाचा हा भाग आहे. म्हणजे त्याला पर्यायी शब्द आहे सबसिडेक्शनचं तो एरिया आहे. सबसिडेक्शन म्हणजे काय? नमवनी क्षेत्र. अजून काय साधे आणि सरळ बाबीमध्ये पॅसिफिक प्लेट आणि युरेशियन प्लेट एकमेकामध्ये जातात, म्हणजे त्यांची टक्कर होते म्हणण्यापेक्षा ते एकमेकाला जे त्यांचं जे कंबाईन क्षेत्र आहे, म्हणजे आता ही जर पॅसिफिक प्लेट आहे आणि ही जर युरेशियन प्लेट आहे, ठीक आहे, तर यामध्ये ज्या प्लेटची घनता कमी आहे ती त्याच्या थोडीशी खाली जाते आणि घनता जास्त असणारी जी प्लेट आहे ती वरी राहते, किंवा त्याच्या उलट आपल्याला माहिती आहे की जास्त घनता असणारा प्रदेश हा थोडासा खाली जाईल. पण ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या दोन्हीही प्लेट ज्या सरकतात ह्या सरकतात ॲस्टोनिस्फिअरच्या लेअरवर. ॲस्टोनिस्फिअरच्या लेअरवर थोडक्यामध्ये पॅसिफिकच्या पश्चिम भागामध्ये गर्ता ह्या अधोगमन क्षेत्रामुळे तयार झालेल्या आहेत. 2 प्लेट, आपण खंड म्हणत नाहीत हा, आपण प्लेट किंवा भूपट्ट म्हणतो. हे 2 भूपट्ट एकत्रित येतात. कोणते? युरेशियन आणि पॅसिफिक भूपट्ट. आणि त्यामुळे तिथं सागरी गर्ता तयार झाल्या. मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? मान्सूनची माघार तर नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वता रांगेपर्यंत पोहोचल्यानंतर ते तिथून माघारी फिरतात. नैऋत्य मान्सून वारे. तर इथं आपला संदर्भ आहे मान्सूनची माघार म्हणजे ईशान्य मान्सून वाऱ्याची आपला संबंध आहे. म्हणजे हे तितकंसं बरोबर वाटत नाही. तेच वारे फिरतात परंतु त्याच्यानंतरची ती प्रोसेस आहे, वापस फिरल्यानंतरची ती प्रोसेस आहे, ठीक आहे. त्यानंतर सूर्याचे भासमान भ्रमण. आता प्रश्नात काय म्हणले बघा, कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणामी. आता जर तुम्ही खूप डिटेलमध्ये जर गेलात तर सूर्याचे भासमान भ्रमण पण कारण होऊ शकते, पण सूर्याचे भासमान भ्रमण हा वातावरणीय इव्हेंट नाही ना, हा ॲस्ट्रॉलॉजिकल इव्हेंट आहे म्हणा तुम्ही त्याला, ठीक आहे. म्हणजे ही खगोलीय परिस्थिती आहे. सूर्याचं भासमान भ्रमण म्हणून तो दक्षिणेकडे सरकणं 6 महिने आणि उत्तरेकडे सरकणं, म्हणून तितकंसं 2 सुद्धा उत्तर होत नाही, पहिलं सुद्धा उत्तर होत नाही. तिसरा पर्याय काय म्हणते बघा, भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे म्हणजे हा या प्रदेशामध्ये होणारा वायुभाराचा विस्तार. कोणत्या? उच्च वायुभाराचा म्हणजे जास्त दाबाकडे. वारे नेहमी हे आपल्याला माहिती आहे की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात.
म्हणजे पर्याय 3 हे आपलं उत्तर करेक्ट असणार आहे, पर्याय क्रमांक 3. आता ते कसं? ठीक आहे, ते काय म्हणतात बघा, भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. आता भारतावर ज्यावेळेस भारतावर म्हणजे ईशान्य मान्सून वाऱ्याचा प्रभाव असतो त्यावेळेस भारतावर म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा आहे. इथे काय आहे? हिवाळा. आणि दक्षिण गोलार्धामध्ये काय आहे? उन्हाळा आहे. ठीक आहे, म्हणून तिथं कमी दाब आहे. म्हणून हे वारे खरं तर उत्तर दक्षिण स्थितीमध्ये वाहायला लागतात, परंतु हे वारे ईशान्येकडे झुकल्यासारखे वाटतात. त्याचं कारण काय आहे? फेरेलचा नियम. फेरेलचा नियम काय? उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे झुकतात, म्हणजे ते इकडे झुकतात, म्हणजे ते ईशान्येकडे झुकतात. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा आणि त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांचे खोरे याप्रमाणे आहेत. तर काय म्हणतो बघा, सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्णा खोरे आहे. तर बरे का, सातपुडाच्या दक्षिणेकडे तापी आहे, म्हणजे पहिलं बरोबर आहे. सातमाळा अजिंठाच्या दक्षिणेला गोदावरी आहे. हे सातमाळा अजिंठा आणि ही गोदावरी, म्हणजे दुसरं पण बरोबर आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगाच्या दक्षिणेला भीमा. हे हरिश्चंद्र आणि दक्षिणेला भीमा, म्हणजे क पण बरोबर आहे. शंभू महादेव डोंगर रांगाच्या दक्षिणेला कृष्णा. ड पण बरोबर आहे. हे शंभू महादेव डोंगर रांग आणि हे कृष्णा नदीचं खोरं. ठीक आहे, तुम्ही जर पाहिलं तर अगदी हे अ ब क ड चारही पर्याय म्हणजे वरील सर्व बरोबर आहेत. तुम्ही इथं हे बघून घेऊ शकता. नकाशा तो आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सह्याद्री रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झाली, त्याचं कारण सांगायचं आहे. तर सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेली शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झाली आहे. पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. पार्श्ववर्ती म्हणजे विस्तार झाला असता नद्यांचा, पर्वताला काही प्रॉब्लेम आला नसता तेवढा. ठीक आहे, तळाचं खनन झाल्यामुळं सह्याद्री पर्वताचं म्हणायला लागलेत ना. आता या सह्याद्री पर्वताचं खननाचं काय लॉजिक आहे? समजा ही डोंगर रांगे दक्षिण उत्तर स्थितीमध्ये पसरलेली सह्याद्रीची, तर नद्या या बाजूला उगम पावले ना पश्चिमच्या शिखरावर, आणि त्या उगम पावल्यामुळे त्यांनी काय केलं? शीर्षवर्ती खनन केलं एकदम. म्हणून त्याचं कारण आहे की सह्याद्री हा वक्राकार आहे, म्हणजे पर्याय 1 त्याचं उत्तर आहे. गोदावरी व कृष्णा नद्याच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. तर नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी. नैऋत्य म्हणजे ते हिवाळ्यात नसतं, ते नैऋत्याचा प्रभाव उन्हाळ्यात असतो, म्हणून नैऋत्यमुळे हे कटला. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. तर हे उत्तर आपल्याला एकदम करेक्ट वाटू शकतं. तुम्हाला एवढं जरी माहीत असतं की नैऋत्य मान्सून वारे हे प्रॉपर जून जुलैमध्ये संपूर्ण भारतावर प्रभाव असतो, आणि ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे आपल्याला माहिती आहे म्हणजे जे परतीचा मान्सून आहे हा आंध्र आणि हिवाळ्याच्या म्हणजे आंध्र आणि तमिळच्या किनारपट्टीला. मग आता तमिळच्या किनारपट्टीला कावेरी नदी येते, झालं, त्याचं लॉजिक आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 3 काय म्हणतं? कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्यामुळे तो पर्याय कटला. कावेरी नदीच्या उपनद्याचा संदर्भ तिथं येणार नाही. ठीक आहे, म्हणून पर्याय 2 उत्तर आहे. नेक्स्ट, उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे? आता अल्फ्रेड वेबर जो आहे हा जर्मन अर्थतज्ञ होता, आणि 1909 मध्ये त्यांनी हा एक सिद्धांत मांडला होता उद्योगाच्या स्थानिकीकरणाच्या संदर्भानं. त्यानं 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हणजे वाहतुकीचा खर्च. ठीक आहे, वाहतुकीचा खर्च. दुसरी महत्त्वाची मजुरांचं वेतन. आणि तिसरा महत्त्वाचं सांगितलं होतं उद्योगांचे केंद्रीकरणाचा प्रदेश. ठीक आहे, आता एक एक वाचूया. उद्योगाच्या स्थाननिश्चितीकरणामध्ये मजुरावरील मूल्याचे योगदान महत्त्वाचे असते, म्हणजे त्यानं हे पण सांगितलेलं आहे. उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात कच्च्या मालावरील खर्चाचे योगदान असते.
उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात बाजारपेठेची सुगमता महत्त्वाची असते आणि उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. तर सर्वात जास्त महत्त्वाचं आहे वाहतुकीचं खर्च. म्हणजे मजुरावरील मूल्य. आता हे मूल्याचा अर्थ त्यांनी वेतन जर घेतला असेल तर मग थोडंसं मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु हे क्लिअर कट दिले त्यांनी वाहतुकीचा खर्च, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपण उत्तर घ्यायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखायचं आहे. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. आता केंद्रित वस्ती म्हणजे एखाद्या वस्तीचं केंद्रीकरण शेतवाड्याजवळ होतं का? नाही ना. एखाद्या वस्तीचं केंद्रीकरण होतं एखादं ऐतिहासिक गाव आहे, ठिकाणे, सरोवरे, ठीक आहे, आणि खूप घरं एकत्र येतात तिथं, शेतवाड्या नाही. म्हणजे पहिला पर्याय रॉंग वाटतो. दुसरा आहे हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. हे बरोबर आहे. तिथं विरळ वस्त्या आढळतात. पर्वतामुळं तिथं वाहतुकीच्या सोयी, जंगलं आहेत, आरोग्य सुविधा नाहीत, म्हणून 2 बरोबर आहे. पहिलं मात्र रॉंग आहे. मग फक्त 2 बरोबर असं उत्तर घेऊयात आपण. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण जो 2023 म्हणजे राज्यसेवेचा पेपर झाला त्याचं विश्लेषण पाहिलं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण राहिलेले जे पेपर आहेत राज्यसेवेचे, ग्रुप बीचे, ग्रुप सीचे, त्यावरही चर्चा करूयात. तत्पूर्वी तुम्ही इतर स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. या व्हिडिओच्या लिंकमध्ये दोन्ही चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. टेलिग्राम चॅनलवरही MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा संदर्भानं आम्ही तुम्हाला अपडेट माहिती देत असतो. धन्यवाद.